नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाण्याबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. लिंबू आपण आपल्या आहारामध्ये का घ्यायला हवं, कुठल्या प्रकारे आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश आपल्याला करायला हवा, त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत, आपल्या त्वचेच्या आरोग्यामध्ये त्याचा काय रोल आहे, रक्त कमी असताना आपण आपल्या आहारामध्ये लिंबूचा समावेश करायला हवा का आणि कशा प्रकारे लिंबू आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण लिंबू आपल्या आहारामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो आणि कुठल्या प्रकारच्या लोकांनी लिंबू घेणं टाळायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आपल्या आहारामध्ये अगदी कॉमनली वापरलं जाणारं असं हे एक न्यूट्रियंट डेन्स फळ आहे. भरपूर विटॅमिन्सनी रिच आहे. विटॅमिन सीचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. प्लांट्स कंपाऊंड्सनी समृद्ध आहे आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाणसुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. सगळ्यात आधी आपण पाहूयात लिंबूचे आपल्या शरीराला होणारे महत्त्वाचे फायदे कुठले कुठले आहेत. नंबर 1 म्हणजे लिंबूमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं. आपण शाळेमध्ये ही गोष्ट शिकलेलो आहे की विटॅमिन सीच्या कमतरतेमुळं हिरड्यांचे आजार होतात. हिरड्या सुजतात, हिरड्यांमधून रक्त येतं, ज्याला आपण इन्फ्लेम्ड गम असं म्हणू शकतो. बऱ्याच लोकांना दाताचा फारसा प्रॉब्लेम नसतो, पण हिरड्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळं दात सैल व्हायला लागतात, दातांवरची हिरड्यांची पकड सैल व्हायला लागते. त्यामुळं ज्या लोकांना हिरड्यांचे काही ना काही त्रास आहेत किंवा अशा लोकांनी ज्यांना आपल्या हिरड्या आणि आपले दात हे निरोगी ठेवायचे आहेत, अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये लिंबाचा वापर हा आवर्जून करायला हवा. नंबर 2 दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला किडनी स्टोन्सचा त्रास असेल तर अशा लोकांनी सुद्धा आपल्या आहारामध्ये लिंबूचा वापर किंवा लिंबू पाण्याचा वापर हा करायला हवा. कारण आपल्या शरीरामधले नको असणारे जे घटक आहेत ते बाहेर टाकण्याचं काम किडनीज करत असतात आणि हे जे क्षार आहेत हे किडनीजमध्ये अति प्रमाणात साचत गेल्यामुळं स्टोन्स तयार होत असतात, म्हणजेच मुतखडे तयार होत असतात. लिंबूमध्ये असणारं सायट्रेट जे की सायट्रिक ॲसिडचं एक कॉम्पोनंट आहे ते या खडे बनण्याच्या प्रक्रियेला रोखणारं आहे. त्यामुळं तुम्हाला जर किडनी स्टोन्सचा त्रास असेल, मुतखड्यांचा त्रास असेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये लिंबू पाण्याचा वापर अगदी आवर्जून करायला हवा. आता पाहूयात नंबर 3 तिसरा महत्त्वाचा फायदा. आपल्याकडे जेवणानंतर लिंबू घेण्याची एक पद्धत आहे आणि त्यामागे असणारं शास्त्रीय कारण म्हणजे लिंबू हा पचनाला मदत करणारा आहे. पचनासंबंधी जर काही तुम्हाला आजार असतील, म्हणजे जसं की अजीर्ण, अपचन, गॅसेस होणं, पोट फुगणं यासारख्या जर काही तक्रारी असतील तर तुम्हाला जेवणानंतर लिंबू पाणी किंवा लिंबूचा रस हा घ्यायला हवा. नंबर 4 चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे लिंबू पाणी हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करणारं एक उत्तम असं क्लिन्झर आहे, नॅचरल क्लिन्झर आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे, फायबर्सचं प्रमाण भरपूर आहे, इसेन्शियल न्यूट्रियंट्सनी ते समृद्ध आहे, भरपूर न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये आहेत. फ्लॅवेनॉइड्सचा ते एक उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढण्याचं महत्त्वाचं काम करत असतात. त्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असल्यामुळं आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं कामसुद्धा लिंबू करत असतो. बऱ्याच लोकांना पिंपल्सचा त्रास असतो, अशा लोकांनी सुद्धा आहारामध्ये लिंबू घ्यायला हवा. कारण टॉक्झिन्स आपल्या शरीरातले बाहेर टाकण्यामध्ये आपल्याला त्याची मदत होत असते. लिंबू पाणी हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यामध्ये आपली मदत करत असतं. सगळ्या प्रकारची आंबटवर्गीय फळं ही नॅचरली आपलं कोलॅजन बूस्ट करणारी असतात. कोलॅजन म्हणजे आपल्या त्वचेमध्ये असणारं एक प्रोटीन आहे जे की वाढत्या वयासोबत कमी होत जात असतं. त्यामुळंच आपल्याला वाढत्या वयासोबत आपल्या त्वचेवरती रिंकल्स दिसतात, फाईन लाईन्स दिसतात आणि हे कोलॅजन हळूहळू कमी होत गेल्यामुळंच एजिंगची जी प्रोसेस आहे ती आपल्याला आपल्या त्वचेवरती दिसायला सुरू होत असते. त्यामुळं वाढत्या वयासोबत होणारे त्वचेचे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी
त्वचेचा, आपल्या स्किनचा टेक्स्चर आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये लिंबूचा समावेश नक्की करायला हवा. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वा महत्त्वाचा फायदा, आणि तो म्हणजे ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, म्हणजे ज्या लोकांना आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे, अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये आवर्जून लिंबूचा वापर करायला हवा. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे की आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये आपल्या शरीराला खूप मदत करणारं आहे. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणजेच लोहाची कमतरता शरीरात निर्माण झाल्यामुळं होणारी रक्ताल्पता. अशा वेळेला लोहयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये घेण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देत असतात. आणि लोहयुक्त पदार्थ जरी आपण आपल्या आहारामध्ये घेत राहिलो तरीसुद्धा आपल्या आहारामधून घेतलेलं जे लोह आहे ते चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी किंवा त्याचं जे अभिशोषण आहे ते व्यवस्थित प्रकारे होण्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीची गरज असते. लिंबू हा व्हिटॅमिन सीने रिच आहे. त्यामुळं ज्या लोकांना आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे, लोहाची कमतरता असल्यामुळं होणारी रक्ताल्पता आहे, अशा लोकांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये लिंबू रसाचा, लिंबू पाण्याचा वापर हा करायला हवा. नंबर 6वा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी, आपल्या शरीरामधली आर्द्रता राखून ठेवण्यासाठी, आपल्याला एनर्जेटिक फील करवण्यासाठी लिंबू पाण्याची खूप छान मदत आपल्याला मिळत असते. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वा त्याचा महत्त्वाचा फायदा, आणि तो म्हणजे आपल्याला वेट लॉसमध्ये लिंबू पाण्याचा खूप छान वापर करून घेता येतो. लिंबू पाण्यामुळे आपल्या मेटाबॉलिझमला एक स्लाइटचा बूस्ट मिळतो. पाणी पिल्यामुळं आपल्या शरीराचं थर्मोजेनेसिस हे इंड्यूस होत असतं, म्हणजे कॅलरीज बर्न करण्याची आपल्या शरीराची जी एक मेटाबॉलिक प्रोसेस आहे ती इंड्यूस होत असते, म्हणजे ती थोडी फास्ट काम करत असते. त्यामध्ये असणारं पेक्टिन हे आपली भूक नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. फुलनेस राखला जातो, म्हणजे पोट भरलेलं ठेवण्यासाठी आपल्याला त्याची मदत मिळते. हायड्रेशन राखलं जातं, म्हणजेच आपल्या शरीरातली आर्द्रता राखली जाते. या दोनही गोष्टी वेट लॉस जर्नीमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. संपूर्ण वर्षभर उपलब्ध असणारं असं हे एक फळ आहे. अतिशय लो कॅलरी काउंट आहे, अतिशय लो कार्ब कंटेंट त्याच्यामध्ये आहेत. एका मध्यम लिंबामधून आपल्याला अंदाजे 17 कॅलरीज मिळतात. अत्यंत लो ग्लायसेमिक फूड असं सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण. त्यामुळे जर तुम्ही दररोज लिंबू पाणी घेत असाल आणि आहाराचे आणि व्यायामाचे काही बेसिक रूल जरी तुम्ही फॉलो करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. आता पाहूयात आपण वेट लॉससाठी किंवा फास्ट वेट लॉससाठी कशा प्रकारे लिंबू पाणी आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं. सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस मिसळून आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे, आणि रात्रीच्या जेवणाआधी 20 मिनिटं 1 ग्लास कोमट पाणी आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे. इतकी साधी सोपी गोष्ट जरी तुम्ही करत राहिलात तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये चांगली घट झालेली हळूहळू दिसायला लागेल. आता पाहूयात आपण कुठल्या प्रकारच्या लोकांनी आहारामध्ये लिंबूचा समावेश हा जपून करायला हवा किंवा लिंबूचा वापर करणं जास्तीत जास्त टाळायला हवं. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे, पित्त, जळजळ, मळमळ, उलटी, मायग्रेन, पित्तामुळे होणारी डोकेदुखी असे त्रास आहेत, अशा लोकांनी लिंबूचा वापर हा जपून करायला हवा. कारण लिंबूमध्ये ॲसिड्सचं प्रमाण खूप जास्त आहे. इट इज हायली ॲसिडिक, म्हणजे लिंबू रसाचा pH 3 आहे. ज्या लोकांना आधीच ॲसिडिटीचा त्रास आहे अशा लोकांनी रिपीटेडली पुन्हा पुन्हा जर ॲसिडिक गोष्टी आपल्या आहारामध्ये घेतल्या तर अशा वेळेला जठराच्या आतली जी लेयर आहे तिथे ह्या जास्तीच्या ॲसिडमुळे इरोजन होऊ शकतं आणि आधीच असणारा तुमचा त्रास पुन्हा वाढण्याची दाट शक्यता असते. नंबर 2 अशा प्रकारचे लोक ज्यांना दातांच्या वरच्या आवरणाशी संबंधित काही ना काही आजार आहेत, म्हणजे दातांच्या वरचं जे एनॅमल आहे त्या संबंधी जर काही आजार तुम्हाला असतील तर अशा वेळेला सुद्धा लिंबूचा वापर हा कमीत कमी आपल्या आहारामध्ये करायला हवा. कारण लिंबू हे हायली ॲसिडिक आहे आणि या फ्रिक्वेंट ॲसिडिक
एक्सपोजरमुळं म्हणजे ॲसिडच्या माऱ्यामुळे पुन्हा दातांच्या वरचं जे एनॅमल आहे ते आणखी खराब होत जाण्याची शक्यता असते, ज्याला एनॅमल इरोजन असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेला तुम्ही लिंबूचा रस किंवा लिंबू पाणी घेण्यासाठी स्ट्रॉचा वापर करू शकता, ज्यामुळे दातांवरती होणारा जो त्याचा मारा आहे त्यापासून आपल्याला स्वतःला वाचवता येईल. आता पाहूयात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे लिंबू आपल्याला कशा प्रकारे कुठल्या प्रकारे आपल्या आहारामध्ये इनकॉर्पोरेट करता येईल. लिंबूचा रस आपल्याला घेता येईल. लिंबू डायरेक्टली कुठल्याही पदार्थावरती पिळून स्क्वीज करून आपण घेऊ शकतो. लेमन झेस्ट म्हणजे लिंबूच्या वरची साल सुद्धा बऱ्याच पदार्थांमध्ये वापरली जाते. त्याचबरोबर लिंबू पाणी तर आपण अगदी कॉमनली घेऊच शकतो. त्यामध्ये त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आल्याचं काप त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आल्याचा कीस आपल्याला त्यामध्ये ॲड करता येतो. चिमूटभर हळद त्याच्यामध्ये ॲड करता येते. सब्जा बी किंवा पुदिन्याची पानंसुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करता येतील. त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी दालचिनीचा तुकडा किंवा चिमूटभर दालचिनीची पावडर किंवा मधसुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करून घेता येईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळं तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.